सकाळचे 8 वाजले होते आणि मला एका व्यक्तीचा फोन आला. तो एका केस संदर्भात माझ्याशी बोलण्यासाठी उत्सुक होता. मी त्यांना दुपारी मला भेटायला यायला सांगितलं. दुपारी साधारण 2-2:30 वाजता ते मला भेटायला आले. ते 4 जण होते. तशा आम्ही बऱ्याचशा पॅरानॉर्मल केसेस इन्व्हेस्टिगेट केलेल्या होत्या. पण बऱ्याच वेळा मला अशी लोकं भेटायची की जी एका घरातली असतील. पण असं पहिल्यांदाच माझ्यासोबत घडलं होतं की बरीचशी वेगवेगळी लोकं मिळून मला भेटायला आलेली आहेत. त्यामुळं या केस संदर्भात माझी पण उत्सुकता आता चांगलीच वाढली होती. मी त्यांना आता पुढं बसायचा इशारा केला. तसे ते 4 जण बसले. चहा पाणी झाल्यानंतर मी त्यांच्याकडे केस संदर्भात विचारणा करायला सुरुवात केली. तसं त्यातला एक तरुण व्यक्ती माझ्याशी बोलायला लागला. तो म्हणाला, "सर, माझं नाव विवेक. ही घटना 3 महिन्यापूर्वीची असेल. आमच्या गावाजवळून एक हायवे आमच्या तालुक्याच्या ठिकाणी जातो. आता मी कामालाच माझ्या तालुक्याच्या ठिकाणी असल्यामुळं मला त्या हायवेवरून रोजच ये जा करावी लागायची. आमच्या गावापासून साधारणतः 4-5 किलोमीटर अंतरावर एक मोठा कॉर्नर आहे. तसा तो कॉर्नर एकदम शार्प आहे. त्याच्यामुळं सरकारनं तिथे एक बोर्ड पण लावलेला आहे की तुमच्या गाड्या वळणावर हळू चालवा. तरी पण सर, त्या कॉर्नरवर बरेचसे अपघात घडत असतात. बऱ्याच लोकांचा तिथे जीव पण गेलेला आहे. पण मागच्या 3 महिन्यापूर्वी काय झालं, मी एका लांबच्या गावी गेलो होतो. मी माझी स्वतःची 4 व्हीलर घेऊनच माझ्या कामासाठी गेलेलो होतो. तसा तो रस्ता माझ्या रोजच्या ओळखीतलाच. त्याच्यामुळं किती जरी रात्र झाली तरी मला त्या रस्त्याने जायला काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण त्या दिवशी मला तालुक्याच्या ठिकाणी यायलाच रात्रीचे 10 वाजले. खूपच उशीर झालेला असल्यामुळं मी गाडी जरा स्पीडनेच चालवत होतो. आणि आता तालुक्याच्या ठिकाणाहून मी मुलांसाठी थोडा खाऊ वगैरे घेतला आणि साधारणतः 10:15 वाजता मी माझ्या तालुक्याच्या ठिकाणाहून माझ्या गावाकडे रवाना झालो. तसा तो रस्ता छोटा डांबरी रस्ता असल्यामुळं त्या रस्त्याने फारशी वाहतूक नसायची आणि रात्रीची तर ती वाहतूक अजूनच कमी असायची. पण वेळ रात्रीची आणि रस्त्याच्या आजूबाजूला खूपच दाट झाडं आणि त्या वळणाजवळ थोडं घाटासारखा सेक्शन असल्यामुळं तिथली झाडांची गर्दी अजूनच दाट होती. मी माझ्या मागं पुढं बघितलं तर माझ्या मागं पण आणि पुढं पण एकसुद्धा गाडी नव्हती. मी एकटाच त्या काळोख्या रस्त्याने चाललेला होतो. आणि अचानक त्या वळणाच्या जवळ येताच मला खूपच भीती वाटायला लागली. म्हणून मी गाडीचं स्पीड जरासं वाढवलंच. आणि जसं मी त्या कॉर्नरवरून वळण घेणार तेवढ्यात अचानक झाडातून काहीतरी विजेच्या चपळाईनं बाहेर आलं. ते मला स्पष्ट दिसलंच नाही. ते एकदम अस्पष्ट होतं. पण माझी गाडी खूपच फास्ट असल्यामुळं मी गाडीवर ताबा ठेवू शकलो नाही. मी जोराने ब्रेक दाबले पण गाडीची टायरं घासत घासत मी त्याला धडक दिली. तो माझ्या गाडीला धडकून धाडकन मागच्या बाजूला पडला. माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. मला वाटलं हे माझ्या हातून काय घडून बसलं. माझं अंग भीतीनं थरथर कापायला लागलं. मी थडाथड उडायला लागलो. मला काय करावं तेच कळेना. पण सगळ्यात महत्त्वाचं होतं की ज्या व्यक्तीला मी उडवले त्याची कंडिशन तपासणं. मी लगेच भानावर आलो आणि दरवाजा उघडून गाडीच्या मागच्या बाजूला पळत गेलो आणि मी रस्त्यावर इकडे तिकडे बघायला लागलो. रस्त्यावर माझ्या गाडीच्या टायरांचे ब्रेक मारल्यामुळे पडलेले व्रण मात्र एकदम स्पष्ट दिसत होते. आत्ता मी बरोबर ती व्यक्ती माझ्या गाडीच्या जिथं आडवी आली त्या ठिकाणी गेलो आणि इकडं तिकडं बघितलं तर तिथं मला कुणीच दिसलं नाही. मला खूपच आश्चर्य वाटलं. आता एवढ्यातच एक व्यक्ती माझ्या गाडीला धडकली आणि दुसऱ्या क्षणाला ती रस्त्यावरून गायब झाली. मला काहीच सुचत नव्हतं. मी पटकन माझ्या गाडीमध्ये बसलो आणि घरी निघून गेलो. घरी मी ही गोष्ट कुणाला सांगितलीच नाही कारण मी खूप घाबरलो होतो. मी फक्त दुसऱ्या दिवशीची वाट बघत होतो की दुसऱ्या दिवशी त्या रस्त्याने अपघाताची एखादी बातमी वगैरे ऐकायला मिळते का. पण दुसऱ्या दिवशी सोडाच, त्यानंतर कधीच त्या रस्त्यावर अपघात झाल्याची कधीच बातमी आली नाही. मला हे खूप विशेष वाटलं. खरंच माझ्या गाडीला त्या दिवशी कुणी धडकलं होतं का मला भास झाला होता हेच मला कळत नव्हतं. तरी पण रोज त्या रस्त्याने जाता येता मला खूपच भीती वाटायची आणि त्या वळणाजवळ गेलो की माझ्या गाडीचं स्पीड आपसुकच कमी व्हायचं. आत्ता सर हे माझ्या बाबतीत घडलं. आता माझ्या मित्राच्या बाबतीत पण सेम असंच घडलं. त्याचं नाव शेखर. तसं मी शेखरकडे बघितलं
आणि मी शेखरला विचारायला लागलो, शेखर तुमचा काय अनुभव आहे तो पण मला सांगा. तसं शेखरनं मला सांगायला सुरुवात केली. तो सांगायला लागला, सर मी पण रात्री 12:30-1 वाजता घरी चाललेलो होतो. मी टू व्हीलरवर होतो. बारीक पाऊस चालूच होता आणि त्या कॉर्नरजवळ आल्यानंतर मला अचानकच खूप भीती वाटली. म्हणून मी माझ्या गाडीचा स्पीड अजिबात कमी केला नाही आणि त्या कॉर्नरवरून वळण घेत असताना अचानक माझ्या गाडीच्या आडवी एक व्यक्ती आली. ती व्यक्ती मला स्पष्ट दिसली नाही, कारण सगळं एवढ्या अचानकपणे घडलं की तेवढा विचार करायचा मला वेळच मिळाला नाही. मी माझ्या धुंदीत गाडी चालवत होतो, पण विजेच्या चपळाईनं ती व्यक्ती माझ्या गाडीच्या आडवी आली तसं ती धाडकन माझ्या गाडीला धडकली. माझा पण तोल गेला. माझी गाडी पडली आणि मी बरंच लांब फरफटत गेलो. पण माझं नशीब चांगलं की मला जास्त काही लागलं नाही, फक्त मला थोडंसं खरचटलं. मी पटकन माझं अंग झाडत उठलो आणि मी माझी गाडी उभी केली. पण मागं पडलेल्या व्यक्तीची कंडिशन बघण्यासाठी मी मागं पळत गेलो आणि त्या वळणावर सगळीकडे बघायला लागलो. पण मला तिथं कुणीच दिसलं नाही. मलासुद्धा हे खूपच आश्चर्यकारक वाटलं. शेखरने त्याचा प्रसंग सांगितला आणि तो शांत बसला. दुसऱ्या दोघांच्या बाबतीत पण असंच घडलेलं होतं. त्यानंतर पुन्हा विवेक मला सांगायला लागला. विवेक म्हणाला, सर आता अशी घटना घडणारी आम्ही चौघच नाही आहोत. आमच्या कॉलनीतल्याच एकाबरोबर हा सेम प्रसंग घडल्यानंतर मला ते थोडंसं विचित्रच वाटलं. म्हणून मी एक गोष्ट केली. तसा मी सोशल मीडियावर खूपच जास्त ॲक्टिव्ह असतो. मी आता माझ्या फेसबुक पेजवर माझ्यासोबत घडलेला हा प्रसंग पोस्ट केला. त्या पोस्टला बरेचसे लाईक्स मिळाले आणि त्याच्याखाली बऱ्याचशा लोकांच्या अशाच कमेंट्स आल्या. त्या बऱ्याचशा लोकांचं असंच सांगणं होतं की त्यांच्यासोबतसुद्धा असंच घडून गेलेलं आहे. आणि अशा 1 नाही 2 नाही तर जवळजवळ 200-250 कमेंट्स मला आलेले आहेत. तुम्ही पाहिजे तर बघू शकता. असं म्हणून विवेकनं त्याच्या मोबाईलमध्ये त्याचं फेसबुक पेज ओपन करून माझ्यासमोर धरलं. तसं मी माझ्या मोबाईलवरून विवेकचं ते पेज फॉलो केलं. त्यानंतर मी त्या चौघांना म्हणालो, आता तुम्ही घरी जा. मी आता या सगळ्या पोस्टचा अभ्यास करतो. त्यानंतर उद्या संध्याकाळी आपण त्या लोकेशनवर जाऊ आणि तिथलं पूर्णपणे इन्व्हेस्टिगेशन करू. मी असं सांगितल्यानंतर ते चौघेजण तिथून निघून गेले. आता रात्री जेवण झाल्यानंतर मी निवांतपणे झोपायच्या आधी त्या फेसबुकवरच्या सगळ्या पोस्ट वाचायला सुरुवात केली. विवेक म्हणल्याप्रमाणे जवळजवळ 200-250 पोस्ट होत्या. तसं त्या सगळ्या पोस्ट वाचणं मला शक्य नव्हतं, पण जेवढ्या जास्त होता होईल तेवढ्या पोस्ट वाचायचा मी प्रयत्न करत होतो, कारण यातनंच मला काहीतरी क्लू मिळणार होता. मी त्या बऱ्याचशा पोस्ट वाचल्या आणि त्या सगळ्या पोस्टमध्ये एक गोष्ट मात्र कॉमन होती की सगळेजण रात्री घरी चाललेले होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळेजण फुल स्पीडमध्ये त्या कॉर्नरवरून वळण घेत होते. दुसऱ्या दिवशी मी माझ्या दोन्ही पार्टनर्सला फोन केला, कुणाल आणि राजू. दुपारीच आम्ही आमची सगळी तयारी केली. माझ्यासोबत लागणारं सगळं सामान मी घेतलं, जसं की EMF डिटेक्टर, ज्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड डिटेक्टर असं म्हणतो. याचा उपयोग हाच असतो की ज्यावेळी आपल्या आजूबाजूला कोणतीही निगेटिव्ह एनर्जी असते त्यावेळी त्या निगेटिव्ह एनर्जीतून इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार होतात आणि या मशीनवर त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड कॅप्चर झाल्या की आपल्या लक्षात येतं की आपल्या आजूबाजूला कोणती तरी निगेटिव्ह एनर्जी आहे. त्याच्यासोबत बरेचसे मोशन सेन्सर कॅमेरे आणि इन्फ्रारेड कॅमेरे पण आमच्यासोबत घेतले आणि संध्याकाळी 5 वाजता आम्ही माझ्या गाडीतून त्या लोकेशनकडे निघालो. जवळजवळ 2 तासांचा प्रवास केल्यानंतर साधारणतः 7 वाजता आम्ही त्या लोकेशनजवळ पोचलो. विवेक म्हणत असल्याप्रमाणे ती लोकेशन दिवसा तरी खूप सुंदर वाटत होती, पण तीच सुंदर गोष्ट रात्री किती भयानक होत असणार याचा अंदाज मला तिथली ती घनदाट झाडी बघून आला. तो कॉर्नर एखाद्या छोट्याशा घाटासारखाच होता आणि त्या कॉर्नरच्या दोन्ही बाजूला भरपूर घनदाट झाडं होती. मी त्या सगळ्या जागेची व्यवस्थित पाहणी केली आणि आता आम्हाला आमच्या सेटअपची सुरुवात करायची होती. मी आता त्या कॉर्नरच्या ज्या झुडपाजवळ बरेचसे अपघात घडत होते त्या झुडपामध्ये माझा EMF डिटेक्टर फिट केला आणि त्या लोकेशनच्या आसपास 4-5 मोशन सेन्सर्स आणि इन्फ्रारेड कॅमेरे लावले. अर्थातच त्याचा सगळा कंट्रोल आमच्याजवळ असणार होता.
आम्ही त्या लोकेशनपासून थोडंसं आतमध्ये एक टेंट उभा केला आणि आम्ही रात्रीसाठी लागणारं सगळं सामान तिथे घेऊन गेलेलो होतो. कारण बऱ्याच वेळा अशा केसच्या इन्व्हेस्टिगेशनसाठी आम्हाला रात्री अपरात्री कुठंही राहावं लागायचं. त्याच्यासाठी आमच्याकडे आमची 4 व्हीलर, आमचा टेंट आणि रात्री जेवण बनवण्यासाठी लागणारं जे छोटं मोठं सामान असायचं ते सगळं होतं. आता आम्ही टेंटवर जरी बसलेलो असलो तरी आमचं लक्ष मात्र सारखं EMF डिटेक्टरच्या स्क्रीनवर होतं. पण अजूनपर्यंत तरी आम्हाला तिथं कसल्याच फ्रिक्वेन्सीज दिसल्या नव्हत्या. बघता बघता 10 वाजत आले, पण अजून आम्हाला कसला सुगावा मिळाला नव्हता. पण तेवढ्यात अचानक आम्हाला एक गाडी खूपच जास्त स्पीडनं त्या वळणाकडे येते असं जाणवलं. आणि ती फास्ट येणारी गाडी जशी त्या वळणाजवळ फुल स्पीडने येत होती, तसं अचानक EMF डिटेक्टरच्या स्क्रीनवर आम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्रिक्वेन्सीज दिसायला सुरुवात झाल्या. आणि जशी जशी ती गाडी त्या वळणाच्या अजून जवळ जाईल तसं तसं त्या फ्रिक्वेन्सीज खूप वाढल्या. आणि क्षणार्धातच ती गाडी त्या वळणावर पोचली. आणि जशी ती गाडी त्या वळणावरून वळणार तेवढ्यात अचानक EMF फ्रिक्वेन्सीज त्याच्या चरमसीमेवर पोचल्या. आणि अचानक मोशन सेन्सर कॅमेरा ॲक्टिवेट झाले, कारण कसली तरी हालचाल त्यांना जाणवली होती. आणि त्या स्क्रीनवर आम्हाला एक खूपच विचित्र दृश्य दिसलं. काहीतरी विजेच्या चपळाईनं त्या झुडपातून बाहेर आलं आणि ते त्या रस्त्यावरून त्या गाडीच्या आडवं गेलं. तेवढ्यात रस्त्यावरून जोरदार गाडीला काहीतरी धडकल्यासारखा आवाज आला. गाडीवाल्यानं जोरात ब्रेक मारले. गाडी बरीचशी पुढे जाऊन थांबली. आम्हाला आता कॅमेऱ्यामध्ये सगळं स्पष्ट दिसत होतं. गाडीतून 2 माणसं खाली उतरली आणि ती गाडीच्या मागं पळतच आली आणि इकडे तिकडे शोधाशोध करायला लागली. पण त्यांना काहीच सापडलं नाही. ते थोडेसे आश्चर्यचकित झाले आणि पुन्हा त्यांनी एकमेकांना इशारा केला आणि ते पुन्हा गाडीमध्ये बसून निघून गेले. म्हणजे ही गोष्ट खरी होती. विवेक आणि त्याचे साथीदार म्हणत होते ते एकदम सत्य होतं. कुणाल आणि राजू दोघे पण शॉकच झालेले होते. ते मला विचारायला लागले, सर हे काय अजबच आहे. काहीतरी आहे जे गाडीच्या आडवं येते, पण हे असं का करतंय. तसं मी ताडकन उभा राहिलो आणि कुणालला आणि राजूला म्हणालो, चला तुम्हाला डेमोज दाखवतो. तसे ते दोघेजण आश्चर्यकारक नजरेने माझ्याकडे बघत हळूच उठले. मी आता माझ्या गाडीजवळ गेलो आणि ड्रायव्हिंग सीटवर बसलो. कुणाल माझ्या बाजूच्या सीटवर बसला आणि राजू मागच्या सीटवर बसला. मी गाडी स्टार्ट केली आणि आमच्या टेंटपासून कच्च्या रस्त्याने बाहेर जात त्या हायवेला जाऊन मिळालो. आणि त्या कॉर्नरपासून थोडंसं लांब जाऊन मी गाडी पुन्हा त्या कॉर्नरच्या दिशेने वळवली आणि मी गाडी 50-55च्या स्पीडने चालवायला लागलो. आणि मी माझी गाडी 50-55च्या स्पीडने त्या कॉर्नरवरून पुढं पास केली. पण आम्हाला कसलाच प्रॉब्लेम आला नाही. EMF डिटेक्टरची स्क्रीन माझ्याजवळच होती. त्यावर पण कसल्याच हालचाली दिसल्या नाहीत. आम्ही पुन्हा 100-200 मीटर पुढं गेलो आणि मी पुन्हा माझी गाडी वळवली आणि मी माझी गाडी पुन्हा त्या वळणाकडे परत आणायला लागलो. पण यावेळी मात्र मी माझ्या गाडीचं स्पीड थोडंसं जास्त ठेवलं, म्हणजे साधारण 75-80च्या आसपास. मी भरधाव वेगाने गाडी पळवतच होतो. आणि जसं त्या कॉर्नरच्या जवळ आमची गाडी जाईल तसं अचानक मला EMF डिटेक्टरच्या स्क्रीनवर पुन्हा एकदा हालचाली दिसायला लागल्या. फ्रिक्वेन्सीज कॅप्चर व्हायला लागल्या. आणि जसं त्या कॉर्नरवरून आम्ही पुढं जाणार तेवढ्यात झुडपातून काहीतरी बाहेर आलं आणि ते धाडकन आमच्या गाडीला धडकलं आणि ते उडून मागच्या बाजूला पडलं. कुणाल आणि राजू एकदम शॉक झालेले होते. पण मी मात्र नॉर्मल होतो, कारण मी याच गोष्टीची अपेक्षा करत होतो. थोडंसं पुढं गेल्यानंतर मी ब्रेक मारला आणि मी गाडीतून खाली उतरलो आणि आम्ही तिघेजण पुन्हा त्या कॉर्नरजवळ जाऊन सगळीकडे चेक करायला लागलो. पण तिथं आम्हाला कोणताच व्यक्ती किंवा कोणतीच वस्तू किंवा कोणतीच बॉडी दिसली नाही. मी पुन्हा त्या दोघांना इशारा केला आणि आम्ही पुन्हा गाडीमध्ये जाऊन बसलो. पुन्हा आम्ही आमच्या टेंटजवळ आलो आणि मी कुणालला आणि राजूला ते सगळं सामान आवरायला सांगितलं आणि आम्ही त्याचवेळी तिथून निघालो. मी त्या दोघांना त्यांच्या घरी ड्रॉप केलं आणि पुन्हा माझ्या घरी निघून गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी जरा उशिराच उठलो होतो आणि 9 वाजता उठल्यानंतर मी विवेकला फोन केला आणि त्याला त्यांच्यासोबत जी लोकं होती त्या लोकांना घेऊन मी माझ्या घरी बोलावून घेतलं. साधारणतः तासा-दीड तासात ते सगळेजण मिळून पुन्हा मला भेटायला आले. ते सगळे आता समोरच्या खुर्च्यांवर बसून
मी काय म्हणतोय ते ऐकण्यासाठी उत्सुक झालेले होते. तसं विवेकनं मला विचारलं, सर, काल रात्री तुम्हाला काही निदर्शनास आलं का? तसं मी त्यांना म्हणालो, हो, तेच मी सगळं तुम्हाला आता सविस्तर सांगणार आहे. तुम्हाला फक्त एवढंच दिसलं की त्या रस्त्यावर तुम्ही ज्यावेळी रात्री फुल स्पीडने जाता त्यावेळी काहीतरी गोष्ट तुमच्या गाडीच्या आडवी येते, तुमच्या गाडीला धडकते आणि तुम्हाला असं वाटतंय की ती वस्तू तुम्हाला घाबरवण्यासाठी किंवा तुमच्यावर दहशत बसवण्यासाठी हे सगळं करते. तर ही तुमची चूक आहे. असं म्हणून मी पुन्हा विवेकला सांगायला लागलो, विवेक, तुला जो अनुभव आला किंवा तुझ्या फेसबुक पेजवर जेवढे अनुभव तू वाचलेले आहेत त्यापैकी सगळ्याच जणांची गाडी ही त्या कॉर्नरवरून फुल स्पीडमध्ये होती, हे तर तुला मान्य आहे? तसं विवेकने होकारार्थी मान हलवली. त्यानंतर मी विवेकला म्हणालो, सगळ्यात पहिली चूक आपण केलेली आहे. ज्या वळणावर आपल्याला गाडी हळू चालवण्यासाठी शासनाने सूचना दिलेली आहे त्या वळणावर आपण फुल स्पीडने गाडी चालवतो आणि याच्यामुळेच अपघात घडत असतात. पण आपण मात्र आपल्या चुकांकडे बघतच नाही. आजपर्यंत तुम्ही सगळ्यांनी कधी विचार केला का की मी त्या वळणावरून गाडी स्लो का चालवली नाही? तुम्हाला घरी पोचायची घाई होती किंवा तुम्हाला भीती वाटली म्हणून तुम्ही तिथं फुल स्पीडने गाड्या चालवत होता. पण ज्यावेळी तुमच्या गाडीला ती अज्ञात वस्तू येऊन धडकली त्यानंतर मात्र तुम्ही त्या वळणावरून कधीतरी गाडी फास्ट चालवली का? तसं सगळ्यांनी नकारार्थी मान हलवली. त्यानंतर मी पुन्हा त्या चौघांना सांगायला लागलो, हे बघा मित्रांनो, मी या केसचा चांगल्या प्रकारे स्टडी केला आणि काल मी तिथं प्रॅक्टिकली स्वतःसुद्धा गाडी चालवून बघितलं. ज्यावेळी मी 50 आणि 60च्या स्पीडनं त्या कॉर्नरवरून गेलो त्यावेळी मला कोणताच प्रॉब्लेम आला नाही. कारण अशा स्पीडमध्ये जरी त्या कॉर्नरवरून माझ्या पुढून एखादी वस्तू अचानक जरी आडवी आली, समजा तो एखादा व्यक्ती असेल किंवा एखादी बाईक असेल किंवा एखादी पुढून येणारी गाडी असेल, तर तो अपघात आपण टाळू शकतो. पण ज्यावेळी मी गाडी फुल स्पीडमध्ये त्याच वळणावरून चालवायला लागलो त्यावेळी माझ्या गाडीच्या आडवी ती विचित्र वस्तू आली आणि ती माझ्या गाडीला पण धडकली. मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी ते बघितलं. तसं विवेक मला विचारायला लागला, सर, मग याचा अर्थ काय? तसं मी त्यांना सांगितलं, याचा अर्थ एकच आहे की ती जी काही शक्ती आहे ती तुमच्या चांगल्यासाठीच हे सगळं करते, ती तुमच्या वाईटासाठी करत नाही. जर तिला तुमचं काही वाईट करायचं असतं तर तुमच्या कमी स्पीडमध्ये जाणाऱ्या गाड्यांच्यासुद्धा ती आडवी आली असती. पण असं होत नाही. ज्यावेळी तुम्ही ओव्हर स्पीडमध्ये तो कॉर्नर पार करता फक्त आणि फक्त त्याच वेळी ती वस्तू तुमच्या गाडीच्या आडवी येते. आणि यामुळे काय होतं विवेक, एकदा जरी तुमच्या गाडीच्या आडवी ती वस्तू आली आणि ती तुमच्या गाडीला धडकली की तिथून पुढं आयुष्यभर तुम्ही त्या कॉर्नरवरून किंवा कोणत्याही कॉर्नरवरून गाडी हळूच चालवणार. आता राहिला प्रश्न, या शक्ती कोण आहेत त्याचा. तर मी या केसचा बराचसा स्टडी केला आणि माझ्या असं लक्षात आले की त्या वळणावर ओव्हर स्पीडिंगमुळं बरेचसे अपघात झालेले आहेत आणि त्यामध्ये बऱ्याच निष्पाप जीवांचा तिथं बळी गेलेला आहे आणि त्यांचे आत्मे त्याच ठिकाणी अडकून पडलेले आहेत. या केसमध्ये मला असं दिसून आले की माणूस स्वतःसुद्धा स्पीडची काळजी घेत नाही, स्वतःचा जीव धोक्यात घालतो आणि समोरच्या माणसाचा पण घालतो. शासनाने दिलेल्या सूचनांचं पण पालन करत नाही. म्हणून त्या शक्ती तुमच्या सवयी बदलण्यासाठीच असं करतायत. त्यात चुकीचं असं काहीच नाही आणि हे इथून पुढं पण असंच चालत राहणार. बदलायची गरज असेल तर ते आपल्याला बदलावं लागेल. आपल्याला फक्त याच वळणावर नाही तर कोणत्याही वळणावर आपल्याला कमी स्पीडमध्येच गाडी चालवावी लागेल. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हापासून या रस्त्यावर या विचित्र घटना घडायला लागल्या तेव्हापासून त्या वळणावर एकासुद्धा अपघाताची नोंद नाही. आता माझ्या तोंडातून हे सत्य ऐकून सगळेजण खजील झाले आणि गुपचूप उठून आपापल्या घरी निघून गेले. पण मी मात्र माझ्याच विचारांमध्ये हरवलो होतो. आजपर्यंत मी बऱ्याच वाईट शक्तींचा अनुभव घेतलेला होता, पण मृत्यूनंतरसुद्धा मानवाला मदत करणाऱ्या चांगल्या शक्तींचा अनुभव मात्र मी आज पहिल्यांदाच घेतलेला होता.